श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 10 जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत पुत्रदा एकादशी. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी हे व्रत केले जाते. नवीन वर्षातील ही पहिलीच एकादशी असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने जोडप्यांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. या एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या पुत्रदा एकादशीच्या शब्दामध्ये त्याचा अर्थ हा दडलेला आहे. पुत्रदा म्हणजेच पुत्रप्राप्तीसाठी, संतानप्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. यामुळे अनेक जण हे व्रत करत असतात. या व्रताच्या दिवशी एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे. तसेच बव आणि बालव करण असणार आहे. या दोघांचा शुभ संयोग होणार आहेत आणि ज्योतिषांच्या मते या काळात पूजा करून काही उपाय जर केले तर त्या उपायांचं दुप्पट फळ प्राप्त होईल. आणि म्हणून या पुत्रदा एकादशीच्या दिवशी खास करून मुलांसाठी विशेष उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल. मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पुत्रदा एकादशीचं व्रत विवाहिक जोडप्यांनी करायलाच हवे. हे व्रत संतानप्राप्तीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी केले जाते. असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने घरात सुख शांती ही कायम राहते. सोबतच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. जीवनातील सर्व संकट दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आणि म्हणून असं सांगितलं जातं की वर्षातील कोणत्याही एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल, पण वर्षातून 2दा येणाऱ्या या पुत्रदा एकादशीचं व्रत हे अवश्य करावं. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहेत. तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही कसा करायचा ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, सतत हट्टीपणा करत असेल किंवा सतत चिडचिड करत असेल, सतत आजारी असेल, जेवत नसेल, किंवा तुमच्या घरात मोठी मुलं आहेत, शिक्षण घेत आहे परंतु त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही, मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल, किंवा मोठी मुलं आहेत, भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही, किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही, किंवा लग्नाच्या वयाच्या मुलामुली आहेत, त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. मुलांची खूप प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की मुलं भरपूर प्रयत्न करतात तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही. जर मुलांना नजरदोष लागलेली असेल किंवा मुलांच्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर मुलांना सतत अपयशाचा सामना करावा लागतो. आणि म्हणून प्रयत्नांसोबतच आपल्याला विशेष तिथीवरती काही उपाय हे करायचे असतात. आणि पुत्रदा एकादशी आहे तर ही मुलांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तर हा उपाय जो आहे तर तो करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांनासुद्धा अंघोळीच्या पाण्यात त्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायला लावायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे.
उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा केली जाते। तर या दिवशी त्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक केलेलं तीर्थ जे असणार आहे तर ते मुलांना आणि तुम्ही स्वतः थोडं थोडं प्यायचं आहे। यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा, जसे की पिवळ्या कलरचं फूल, पिवळ्या कलरचा नैवेद्य म्हणजेच तुम्ही एखादं फळ, केळी अर्पण करू शकता, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। आणि यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। सायंकाळी तुम्ही 6 नंतरनं 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे, कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते। या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून याच वेळेमध्ये आपल्याला मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे। आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत। त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा उद्या अवश्य लावा आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करा। आता हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक दिवाच लागणार आहे, परंतु हा दिवा आपल्याला कणकेचा लागणार आहे। म्हणून काय करायचं, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं, त्यामध्ये हळद टाकायची, पिवळसर कलर येईल इतकी हळद त्या कणकेमध्ये टाकायची आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असेल तर तुम्हाला 2 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये 3 मुलं असेल तर 3 दिवे तयार करायचे आहेत। 1 मुलगा असेल तर एकच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। यानंतर काय करायचं, त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। दुहेरी कापसाची वात आणि तूप घालून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। हळद कुंकू अक्षदा तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायचे आहेत। यानंतर थोडेसे तांदूळ सुद्धा तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायचे आहेत। यानंतर काय करायचं, आपल्या घरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे। यानंतर काय करायचं आहे, हा दिवा म्हणजेच हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या घरी जी तुळस आहे तर त्या तुळशीपाशी जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम तुळशीपाशी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, तांदळावरती हा तुम्हाला दिवा ठेवायचा आहे। यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई-वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल। फक्त घरामध्ये तुमच्या सुतक असायला नको, सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका। आणि जर आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी किंवा आजी आजोबांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल। आता हा दिवा तसाच तुम्हाला तुळशीपाशी रात्रभर राहू द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे, तांदूळ घ्यायचे आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे। तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील। आता हा उपाय तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे। त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, म्हणजे मुलगा होण्याची इच्छा आहे, तर यांनी सुद्धा या दिवशी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे। शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे, त्यामुळे तुम्ही उद्या हा उपाय नक्की करा। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, 1 वाटीभर खीर घ्यायची आहे। या 2 वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला 2 वस्तू ठेवायच्या आहेत आणि 1 लोटा जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। यानंतर शिवलिंगावरचे 2 बेलपत्र जे आहेत तर ते तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत। त्यातलं 1 बेलपत्र हे पत्नीने आणि दुसरं बेलपत्र हे पतीने खायचं आहे। तसेच संतान प्राप्तीसाठी आणि पुत्रप्राप्तीसाठी तुम्हाला भगवान महादेवांकडे प्रार्थना करायची आहे। असं म्हटलं जातं की पुत्रदा एकादशीला हा उपाय केल्याने संतान प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होते। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।